शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी ईद उल अजहा निमित्त कायदेशीर मान्यता असलेल्या प्राण्यांचीच कुर्बानी द्यावी, तसंच कुर्बानीच्या ठिकाणी स्वच्छता पाळून सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची अनावश्यक पोस्ट करू नये, सामाजिक सलोखा राखून बकरी ईद शांततेत आणि उत्साहात साजरी करावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अभिष कुमार यांनी केले। तर पोलीस विभागाकडून संवेदनशील भागात चोख पोलीस बंदोबस्त आणि महावितरण विभागाकडून बकरी ईदच्या 3 दिवसात अखंड वीज पुरवठा, महानगरपालिकेकडून सतत पाणी पुरवठा, मशिदी आणि परिसरातील स्वच्छतेसाठी विशेष व्यवस्था, प्रति तास वाहनांच्या संख्या वाढवणे आदी महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली। या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव, महानगरपालिकेचे उपायुक्त अजितपाल सिंग संधू, सर्व ठाण्याचे पोलीस निरीक्षक, महानगरपालिका आणि इतर विभागीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी। आज 3 बजे हमने एसपी ऑफिस में मीटिंग्स बुलाई थी, जिनमें हमारे आदरणीय जितने सारे मुफ्ती साहब हैं, मौलाना साहब, हमारे जो जवाबदार लोग हैं नांदेड़ के, वो आए थे। दूसरे डिपार्टमेंट्स की भी जो सिस्टर एजेंसीज़ हैं, महानगर पालिका हों, एनिमल हस्बेंड्री डिपार्टमेंट्स हों, इनके भी लोग आए थे। हमारे पुलिस स्टेशन सिटी के इंचार्जेस वो सारे भी थे और हमारे सीनियर ऑफिसर्स भी थे। इन सब के बीच में एक अच्छी डिस्कशन हुई और डिस्कशन में ऐसा हुआ कि जो लीगल हमारी सेक्रीफाइस है, कुर्बानी है, वो किया जाए। अननेसेसरली जो इलीगल जानवर्स हैं या जिन पे की पाबंद है, उनको करके फैमिली के साथ परेशान होना, गुन्हे दाखिल होना और या फिर पुलिस के साथ उलझना, इन सब से बचा जाए। अदरवाइज़ पुलिस अभी स्ट्रॉन्ग कार्रवाई करेगी। दूसरा ये भी डिसाइडेड हुआ कि जो बेसिक सुविधाएं हैं नगर पालिका की तरफ से, पानी की हो, इलेक्ट्रिसिटी की हो, उस दिन अच्छे से दिया जाए ताकि लोगों को फेस्टिवल सेलिब्रेशन में प्रॉब्लम ना हो। तीसरी हमने बात करी कि जब भी ट्रांसपोर्टेशन करते या एक जगह से दूसरी जगह ले जाते गोश्त को, तो किस प्रोटोकॉल में कैसे ले जाना है ताकि उसमें कोई इधर उधर गिरने की संभावनाएं ना हो। चौथा, जहाँ पे कत्ल हो भी रहे, कुर्बानी हो रही है, वहाँ कैसे साफ़ सफाई मेंटेन किया जाए और सिर्फ लीगल जो अलाउड एनिमल्स हैं उनकी सेक्रीफाइस की जाए। चौथा जो हमारा डिस्कशन हुआ, बहुत ही इम्पॉर्टेंट डिस्कशन है, जिसको लेके बेवकूफ़ी में या फिर थोड़ा सा एडवेंचर में प्रॉब्लम होता, वो है सोशल मीडिया का। उसमें बड़े अच्छे से इन्होंने बताया कि सोशल मीडिया पे ये सब चीज़ें डालना कि यहाँ कत्ल हो रहा है, यहाँ हम ये खा रहे, हम वो काट रहे, ये सब सिर्फ बेवकूफ़ी है और इलीगल भी है। अगर आप ऐसा करते हैं तो इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी एक्ट के तहत आईपीसी या जो बीएनएस अभी नवीन कायदा है, इसके अंतर्गत आप पे सीरियस गुन्हे दाखिल हो सकते हैं। ये मत समझिए कि ये कोई छोटी बात है। अगर आप डालते हैं ऐसा, तो हमारी साइबर की टीम उस दिन पूरा एसेस करेगी साइबर इन्वायरमेंट को और आप पे सीरियस गुन्हे दाखिल हो सकते हैं। अननेसेसरली आप किसी अड़चन में आ सकते हैं। तो अगर ये सब हम लोग थोड़ा साइड करें, अवॉइड करें, तो बड़े अच्छे से, बड़े जोशो खरोश के साथ हम ये ईद उल अजहा और बकरीद, सुबह की जो हमारी नमाज होगी, ये सब अच्छे से भाईचारे के साथ सेलिब्रेट कर पाएंगे। और नांदेड़ पुलिस आपके लिए इसमें साथ है। कुछ प्रॉब्लम होता भी है तो 112 पे कॉल करें, मुझे कॉल करें, हमारे ऑफिसर्स को कॉल करें। हम लोग लेस टाइम में पहुंचेंगे और स्ट्रॉन्गेस्ट पॉसिबल लीगल कार्रवाई करेंगे। ये बोलते हुए मैं एक सब पूरे नांदेड़कर को, हमारे पूरे मुस्लिम समाज को, सबको, जो भी ये इस धर्म को मानते हैं, जिस पर्व को मानते हैं, सबको एक बार फिर से मुबारकबाद देता हूँ। आपके साथ उस दिन हम लोग ये पर्व मनाएंगे, अच्छे से मनाएंगे, लीगल तरीके से मनाएंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज अल्हम्दुलिल्लाह एसपी ऑफिस में हमारे नांदेड़ के एसपी अविनाश कुमार साहब, इनकी सदारत में एक मीटिंग मुनक़िद हुई, जिसमें नांदेड़ के तमाम उलमा इकराम और अमन कमेटी के ज़िम्मेदारान और नगर पालिका के लोग भी हाज़िर हुए। अल्हम्दुलिल्लाह बड़ी शानदार मीटिंग हुई और उसमें यही तय हुआ कि इंशाअल्लाह ताला आने वाली बकरीद को हमको इत्मीनान सुकून से गुजारना है। और तमाम उलमा इकराम अल्हम्दुलिल्लाह गुज़िश्ता जुमा से भी ऐलान कर रहे हैं कि इस साल बकरीद में हम ऐसी कोई जानवर की क़ुरबानी नहीं देंगे जिसको हमारी हुकूमत ने मना किया है। लिहाजा हम लीगल जानवरों की ही क़ुरबानी बकरीद में पेश करेंगे और इस बकरीद को अमन सुकून के साथ इंशाअल्लाह गुजारेंगे। और इंतज़ामिया भी हमारे साथ में है,
नगर पालिका ने भी वादा किया है कि वो अच्छी तरह से जो है सफाई का भी ख्याल रखेंगे, और हमारे एसपी साहब, डीवाईएसपी तमाम लोग मिलकर भी इसी कोशिश में हैं कि आने वाले दिनों में बकरीद इत्मीनान से गुजरेंगी। तो मैं आप तमाम से भी दरख्वास्त करता हूँ कि पुलिस इंतज़ामिया का ताउन करें और ऐसा कोई भी काम न करें जिससे आप भी परेशान हो और आपकी फैमिली भी परेशान हो, और दुआ करता हूँ कि अल्लाह ताला इस बकरीद को नांदेड़ और हमारे मुल्क के लिए अमन व शांति का ज़रिया बनाए। एक और दरख्वास्त नांदेड़ के शहरियान से हमारी ये है कि जो भी जानवर की हम कुर्बानी कर रहे हैं, चाहे वो बकरा हो, दुम्बा हो या दीगर जानवर, हम इसकी तस्वीर या काटते हुए उसके वीडियोज़ वगैरह आप सोशल मीडिया पे न डालें। इससे दूसरे लोगों की भावनाओं को भी ठेस पहुंच सकती है और हमारे शहर और मुल्क का माहौल भी ख़राब हो सकता है। लिहाजा अपनी किसी भी एक्टिविटी को आप सोशल मीडिया पे न डालें ताकि हमारे मुल्क का अमन व अमान जो है वो बरकरार रहे। अल्लाह हाफिज़। शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज मिळत नाहीये। एकीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी सतत अपशब्द वापरून शेतकऱ्यांचा अपमान करत आहे, तर 1 रुपयात भिकारी सुद्धा भीक घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना पीक कर्ज देतोय। मे महिन्यात 2025 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असताना एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले, पंचनामे करणे सोडून आम्ही काय ढेकळाचे पंचनामे करायचे? शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न मंत्री करत आहेत, असे मत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश किसान सेलचे उपाध्यक्ष अनिल पाटील चिमेगावकर यांनी माध्यमांशी बोलताना मांडले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी। आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलेलं आहे, काय विषय? आपला महाराष्ट्र हा कृषी प्रधान आणि संस्कृतीसाठी ओळखला जाणारा एक राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे पाहिलं जातो, पण याच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री जर महाराष्ट्राची संस्कृती विसरून एक चुकीचे स्टेटमेंट, चुकीचे विधान शेतकऱ्याबद्दल देत असतील तर त्यांचा आपण काँग्रेस पक्षातर्फे निषेध करणं हे आवश्यक आहे। आज आपण नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना एक निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये भिकारी सुद्धा भीक घेत नाही, पण आपण शेतकऱ्यांना विमा देतो, हे असा एक वाक्य करून मागे शेतकऱ्यांचा भिकारी म्हणून उल्लेख त्यांनी केला होता। तसेच मे महिन्यामध्ये कुणालाही अपेक्षा नसताना अवकाळी पाऊस झाला आणि त्या पावसामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं। शेतकऱ्यांची एवढीच मागणी होती की आपण त्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी, पण असा पत्रकारांनी विचारलेल्या एक प्रश्नावर कृषी मंत्री एवढे भडकतात आणि आपण काय ढेकळाची पंचनामे करायचे का हे वाक्य वापरून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम कृषी मंत्री या ठिकाणी करत आहेत। मला महाराष्ट्र शासनाला, मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगायचं आहे की बाबा आता अशी वेळ आली आमच्या शेतकऱ्यांवर की बाबा भीक नको पण कुत्रावर असं म्हणण्याची वेळ आमच्या शेतकऱ्यांवर आलेली आहे। आम्हाला मुख्यमंत्र्यांना एवढं म्हणायचं आहे, मदत तुमच्यानं करणं होत नाहीये ना, तर तुम्ही चुकीचे विधान करून शेतकऱ्यांना असं दुखावून तर नका। शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम कृषी मंत्री करत आहेत। त्या कृषी मंत्र्यांना आपण तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करून राजीनामा घ्यावा व ज्या मंत्र्याला, ज्या आमदाराला कृषीतील जाण आहे असा एखादा शेतकरी आपण कृषी मंत्री या ठिकाणी द्यावा व शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देईल। मदत तर मिळेलच, मदत तर आपण करणारच आणि आम्ही ते शेतकरी म्हणून घेणार, हा आमचा तो अधिकार आहे, पण शेतकऱ्यांवर होणारे हे वारंवार चुकीचे वक्तव्य करून आपण जो शेतकऱ्यांचा छळ या ठिकाणी करताय तो आपण थांबवावा। आणि राहिला प्रश्न पीक विम्याचा, पीक विमा तात्काळ आपण वाढीव पीक विमा आपण शेतकऱ्यांना द्यावा आणि झालेल्या नुकसानीमधून आम्ही पीक विमा घेऊन शेतकरी लवकरात लवकर आम्ही पेरणीच्या मागे लागू, असं निवेदन आम्ही आज नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। कारंजा तालुक्यातील काळजेश्वरमध्ये एका मतिमंद मुलीचा मृतदेह आढळून आला असून जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी वृत्तवाहिन्यांना बातमी देताना म्हटलंय की दिनांक 30 मे रोजी कारंजा तालुक्यातील काळजेश्वर येथे 20 ते 22 वर्षाच्या मतिमंद मुलीचा मृतदेह हा पुलाखाली सापडला असून 2 दिवसापूर्वीच मुलगी घरून निघून गेली होती। सदर मुलगी मतिमंद असून निर्वस्त्र होती। मृतदेहाची अवस्था बघता प्रथमदर्शनी ही हत्या असू शकते अशा संशयावरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी एका युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले। ताब्यात घेतलेल्या युवकाची चौकशी पूर्ण झाल्यावर आरोप निश्चित करता येईल असंही ते म्हणाले।
या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत काजळेश्वर गावाच्या जवळ 21 ते 22 वर्षाच्या एका मुलीचा मृतदेह आढळला होता। त्या अनुषंगाने प्राथमिक दर्शनी हा मर्डर वाटत असल्याकारणाने तसा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 2 संशयित इसम ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यांची विचारपूस सुरू आहे। मतिमंद होती म्हणतात। बरोबर आहे, ती मुलगी मतिमंद होती आणि 2 दिवस आधीच ती घरातून निघून गेली होती। तिला कारंजा पोलीस स्टेशननी तत्परतेने शोधून परत आपल्या फॅमिलीच्या स्वाधीन केलं होतं। लैंगिक अत्याचार वगैरे झाल्याची चर्चा आहे। अद्याप तो PM मधून ते काही क्लिअर झालेलं नाही, त्याच्यामुळे आत्ताच त्याच्यावर टिप्पणी करणं योग्य आहे। काल दिनांक 30 मे रोजी कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत काजळेश्वर गावाच्या जवळ 21 ते 22 वर्षाच्या एका मुलीचा मृतदेह आढळला होता। त्या अनुषंगाने प्राथमिक दर्शनी हा मर्डर वाटत असल्याकारणाने तसा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 2 संशयित इसम ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यांची विचारपूस सुरू आहे। एक्झॅक्टली नाही सांगू शकत, कारण PA मधून होऊ द्या, त्याच्यानंतरच आपण याच्यावर काही सांगू शकतो। काही आरोपी वगैरे 2 संशयित ताब्यात आहेत, त्यांची विचारपूस सुरू आहे। वाशिम मार्गावर भरगाव आयशर या 4 चाकी वाहनाने 2 वाहनांना जबर धडक देऊन नुकसान केल्याप्रकरणी धडक देणाऱ्या आयशर चालकावर रिसोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे। सतीश नामदेव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विविध कलमांन्वये रिसोड पोलीस स्टेशनमध्ये बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या आयशर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून वाशिम मार्गावर सतीश नामदेव शिंदे हे गाड्यांची विक्री करतात। गाडीने भरगाव वेगात निष्काळजीपणे चालवून 2-4 चाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले। सुदैवाने कोणालाही जीवितहानी झाली नाही। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। घोडावत युनिव्हर्सिटी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाअधिवेशन पार पडले। या प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता हजर होते, तर त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने, माजी आमदार राजू आवळे, सुजित मिंचेकर देखील उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास कोळेकर यांनी संघाची स्थापना केल्यापासूनची सर्व माहिती दिली, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांचे पत्रकार संघातर्फे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी। माझा मला वाटतं लास्ट वीकच मी जॉईन झालो आणि लास्ट वीकच्या नंतर आता फर्स्ट जे कार्यक्रम आहे तो त्यांच्यामध्ये सहभागी झालो आणि फर्स्ट कार्यक्रममध्ये मला कोल्हापुरी विटा बांधण्याचा योग आला, याबद्दल खूप खूप धन्यवाद। पोलीस आणि पत्रकारिता इकडे आल्यापासून 1-2 ठिकाणी प्रेसला भेट दिली, प्रिंटिंग सुद्धा बघितली। म्हणजे एवढा अवघड काम आहे। 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत प्रिंटिंग करतो आणि सकाळी 7 वाजेच्या आधी घरोघरी न्यूजपेपरची डिलिव्हरी। तुम्ही किती मोठा कष्ट करून ते पूर्ण काम करतो। 1-2 मीडिया सेल्स असं म्हणले की आम्ही 1:30 वाजेपर्यंत एडिशन थांबला आणि जे भारताने पाकिस्तानमध्ये त्या दिवशी हल्ला केला, आमचा हल्ला झाला, तो पण सुद्धा सकाळची बातमीमध्ये, म्हणजे 2 वाजेपर्यंतची रात्रीची बातमी सकाळी कव्हर झाली। म्हणजे केवढा मोठा काम मीडिया करतात। मी असं म्हणतो की पोलीस आणि मीडिया बरेचसे आम्ही कॉमन आहे, आम्ही पण 24 तास ड्युटीला असतो आणि मीडिया तुम्ही पत्रकारापासून पूर्ण लॉजिस्टिक न्यूजपेपर असू द्या, चॅनल असू द्या, डिजिटल मीडिया असू द्या, तर तुमची कव्हरेज जे आहे, जे समाजाला दिशा द्यायची जबाबदारी जी असतात, गुरुची जी जबाबदारी असतात, ते तुम्ही पार पाडतो। मोठी जबाबदारी आहे। समाजाला कुठली दिशामध्ये जायचं आहे तर ते तुम्ही निर्धारित करतो। पूर्णपणे फक्त एकच विनंती करतो की आम्ही न्यूजपेपरचे कव्हर करतो, बातमी कव्हर करतो, त्यांच्यामध्ये कुठेतरी आमचा पण एक वर्जन येऊ द्या की पोलिसांचा असा म्हणणं होता, दोघे बाजू कव्हर होऊ द्या, आमची पण थोडीफार ऐकून घ्यायची की तर आम्हाला पण कुठेतरी स्पेस द्या। कारण काय असतं, पोलीस खात्याची अशी म्हणजे काय आमची जॉब अशी आहे की आमची 90% आमची चुकीची बातमी येतात आणि 10% सुद्धा चांगली बातमी येत नाही। म्हणजे आम्ही टीव्हीवरती दिसले कुठेतरी वाईट झालेलं आहे। तर
कुठेतरी आमचे चांगले काम सुद्धा समाजापुढे येऊ द्या. आम्ही पण थोडाफार कष्ट करून काम करतो, तर ते पण समाजासमोर येऊ द्या. कोल्हापूर नगरीमध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कोणाला काय मंदिराचे प्रश्न आहे तर आम्ही 24 तास अवेलेबल आहे. आम्हाला संपर्क करा. परत एकदा छत्रपती शाहूजी महाराजची नगरी आहे, एकदम मोठे विचाराची नगरी आहे. त्यांच्यामध्ये म्हणजे तुम्ही आले महाराष्ट्रामधून वेगवेगळे कॉर्नरमधून आले तर एकदा अनुभव घ्या. नगरी वेगळी नगरी आहे, नक्की म्हणायला हरकत नाही. सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नांदेड जीएसटी विभागाच्या समोर हिंगोली येथील कळमनुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी तसेच नांदेड जिल्हा आणि हिंगोलीच्या वतीने संयुक्त नेत्यांनी धरणे आंदोलन केले असून नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना कृषी विभागाअंतर्गत चालवल्या जातात. नांदेड येथील 2 डीलर आहेत की जे हिंगोली येथील या प्रकल्पाअंतर्गत त्यांनी काम केलेले आहे. या विभागाअंतर्गत कितीतरी करोडो रुपयांचा जीएसटी नांदेड येथील या 2 डीलरनी बुडवला आहे. जवळपास अंदाजे 6 ते 7 कोटी रुपयाचा कर असून जीएसटी विभागावर दरोडा टाकलेला आहे. तालुका अध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांनी 2 दिवसापासून सातत्याने त्या जीएसटी विभागाला त्यांनी सादर केलेले डुप्लिकेट बिलं आणि वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे संबंधित विभागात सादर केले असता त्यांनी अद्याप कुठल्याच प्रकारची कार्यवाही केली नाही. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी. नांदेड जीएसटी विभागाच्या समोर हिंगोली येथील कळमनुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आज धरणे आंदोलन केलेलं आहे. नांदेड जिल्हा आणि हिंगोलीच्या वतीने संयुक्तरित्या हे आंदोलन आहे. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प या योजनेअंतर्गत सेडनेट कृषी विभागाअंतर्गत या योजना चालवल्या जातात. नांदेड येथील 2 डीलर आहेत जे की हिंगोली येथे त्यांनी या प्रकल्पाअंतर्गत काम केलेलं आहे. या विभागाअंतर्गत कितीतरी करोडो रुपयाचा जीएसटी या नांदेड येथील डीलरनं बुडवलेला आहे. जवळपास माझ्या अंदाजेनुसार 6 ते 7 कोटी रुपयाचा कर जीएसटी विभागाचा त्यांनी बुडवलेला आहे, दरोडा टाकलेला आहे. याच्यावर हिंगोली येथील तालुका अध्यक्ष राजूभाऊ कांबळे यांनी 1.5-2 वर्षापासून सातत्याने या जीएसटी विभागाला त्यांनी सादर केलेले डुप्लिकेट बिल आणि वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे संबंधित विभागात सादर केले असता त्यांनी अद्याप या डिपार्टमेंटनं कायदा म्हणजे कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. पण आज ज्यावेळेस आम्ही इथल्या अधिकाऱ्यांना भेटलो, प्रमुखांना भेटलो, ते जाणवलं की त्यांच्यावर कोणाचा तरी राजकीय दबाव आहे आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यासाठी हे संगनमतानं हा दरोडा टाकला असं आमच्या मते आणि आज दिसलं आम्हाला. आमची डिमांड आहे की संबंधित 2 डीलरवर ताबडतोब शासनाने म्हणजे जीएसटी विभागाने कार्यवाही करावी आणि त्यांच्याकडचा तो दंड वसूल करून त्याच्यावर दरोड्याचा जो गुन्हा दाखल करणे आहे तो केला पाहिजे. पुढची भूमिका आज त्यांनी 12 वाजेपर्यंत आम्ही जे काही 9 मुद्दे मांडलेले आहेत मागण्या त्याच्यावर त्यांनी 2 ते 3 दिवस मागत होते आणि सांगितले की आजच्या दिवशी आमचं आंदोलन आहे लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन 12 वाजेपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. 12 वाजेपर्यंत आपण लेखी उत्तर जर नाही दिलं त्याच्यानंतर आम्ही खूप मोठं 8 दिवसाच्या नंतर खूप मोठं तीव्र आंदोलन जीएसटी विभागावर करू आणि वरिष्ठांशी संपर्क साधू. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प महाराष्ट्रामधली जी योजना आहे त्याच्यामध्ये ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, शेडनेट आणि अवजार बँक अशा पद्धतीचे योजना ती शेतकऱ्यांना दिल्या जाते. पण त्याच्यामध्ये अर्धापूरचे देशमुख ग्रीन हाऊस इंडस्ट्री म्हणून एक आहे आणि हिंगोली नांदेड शहरामधली एक गोईन ॲग्रो इंडस्ट्री म्हणून आहे. यांनी जीएसटी विभागाचा कर न भरता डुप्लिकेट कोट्यावधी जवळपास 150 कोट्यावधीचे बिलं इनव्हॉइस नंबर डुप्लिकेट करून ती बिलं वापरलेली आहे आणि अनुदान लाटलेलं आहे. तर त्यामध्ये आम्ही गेली 1.5 वर्ष आधी जीएसटी विभाग तक्रार दिली होती, परंतु जीएसटी विभाग सदर डीलरला वाचवण्याचा प्रयत्न करते, त्याला पाठीशी घालत आहे. त्यांनी वेळोवेळी तो कर वसूल करण्यासाठी त्याला नोटीससुद्धा दिलेल्या आहेत. तो कोणते ऑब्जेक्शन दाखल करत नाही आहे, पण तरीसुद्धा ह्यांच्याकडून जप्तीची कारवाई होत नाही, दंड वसूल करण्याची कारवाई होत नाही. म्हणून आमचा सरळ आरोप आहे की वस्तू सेवा कर विभाग नांदेड आणि संबंधित डीलर हे संगतमताने ह्यांचे काम
सुरू आहे आणि जोपर्यंत शासनाचा बुडवलेला कर या चोरांकडून ते वसूल करणार नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन राहील. आजचं आंदोलन आमचं पालमकर साहेबाच्या मार्गदर्शनाखालीच नांदेड शहरामध्ये झालेलं आहे. मुंबईत जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खिळे मुक्त वृक्ष अभियान राबवले जाणार आहे. शहरातील झाडांना खिळे, वायर, बोर्ड लावण्यामुळे झाडांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. तर 5 जून 2025 रोजी शहरभर झाडावरील खिळे, वायर आणि रॉड्स हटवून त्यांना मोकळा श्वास देण्याचा मनसेचा उद्देश असणार असून खिळेमुक्त वृक्ष हे फक्त एक अभियान नाही तर प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे. काय सध्या प्रतिक्रिया मुंबईमध्ये तुम्ही अभियान सुरू केले? नाही, खूप उत्तम प्रतिसाद मिळतो, कारण शेवटी आमच्या पक्षातर्फे हे पाऊल उचललं गेलं. जेव्हा जय कुठे यांनी एक आठवड्यापूर्वी येऊन मला जेव्हा सांगितलं की ही झाडांचं महत्त्व तर आपल्याला माहितीच, पण जेव्हा आपण ह्याच्यात एक खिळा ठोकतो, तुम्हाला काही बॅनर लावायचं असेल किंवा तुम्हाला कुठच्या तरी जाहिरात लावायची असेल, ह्याच्यासाठी तुम्ही कुठचाही खिळा ठोकता, त्या झाडाला आपल्यासारखाच त्रास होतो. आपल्या जशा रक्तवाहिन्या असतात त्यांच्या रसवाहिन्या असतात, त्याच्यातनं किडे आत जातात, तिकडे त्यांना गँग्रीन होतं, ते मरायला लागतात. आणि मला वाटतं की कुठेतरी झाडं लावापेक्षा आपण कुठेतरी ही जी जुनी झाडं आहेत ती वाचवली पण पाहिजेत, कारण त्यांच्यात पण एक जीव असतो. ते किंचाळत नाहीत, त्यांच्या वेदना सांगत नाहीत म्हणून तुम्हाला कळणार नाही असं नसतं ते. त्याच्यामुळे आमचा हा उपक्रम मला वाटतं जय तुमच्यामुळे झाला आहे आणि खूप उत्तम उपक्रम आहे. आणि प्रतिसाद तर मला वाटतं आज शेवटचा दिवस नाही आहे, आज चालू झाला आहे ज्या दिवसानिमित्त, पण हा उपक्रम चालूच राहणार आहे. नेते प्रकाश महाजन यांनी आदित्य ठाकरे सुद्धा कंटाळा होता मी तेच बोलून. पण मुंबईमध्ये तुम्ही बरेच ठिकाणी, मी तुम्हाला सांगतो, आमच्यापैकी कोणी ह्याच्यावर बोलू शकत नाही जोपर्यंत दोन भाऊ एकत्र बोलत नाही. सर, सिंपल. मुंबईमध्ये विकास कामं हे जोराने वाढले, त्याच निमित्ताने झाडाचे देखील मोठ्या प्रमाणात कत्तल होते, त्याबद्दल काय सांगाल? आम्ही नेहमी आमचा हा अजेंडा राहिलाय की तुम्ही विकास करा, पण त्याच्यासाठी पर्यावरणाचा बळी देऊन नाही. त्याच्यामुळे विकास झालाच पाहिजे, पण त्याच्यासाठी तुम्ही पर्यावरण म्हणजे समुद्र किनारे असेल किंवा झाडं असतील ह्याचा तुम्ही बळी नाही दिला पाहिजे. त्याच्यावर भारताच्या स्टेनलेस स्टीलच्या उद्योगाने देशाची उत्पादन क्षमता, नाविन्य आणि जागतिक स्पर्धात्मकता पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचवण्यासाठी समर्पित राष्ट्रीय स्टेनलेस स्टीलच्या धोरणाचा जोरदार मागणी करत आहे. मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे सुरू झालेल्या ग्लोबल स्टेनलेस स्टीलच्या एक्सपो 2025च्या 3ऱ्या आवृत्तीत ही घोषणा करण्यात आली. 10,000हून अधिक भागधारक, उद्योगतज्ञ, धोरणकर्ते आणि जागतिक प्रतिनिधी उपस्थित होते. जी सर, प्लीज पूछिए. सर, क्या कहेंगे स्टील इंडिया का एक बेहतरीन एग्जीबिशन यहाँ किया गया है? ये स्टेनलेस स्टील इंडस्ट्री का एग्जीबिशन है, बहुत बढ़िया है. ये बेस्ट कॉन्फ्रेंस है स्टेनलेस स्टील की, और यहाँ पे इंटरनेशनल भी लोग आए हैं और इंडियन ऑल द टॉप इंडियन कंपनीज हैव एग्जिबिटेड. एंड ये अच्छा प्लेटफॉर्म है टू मीट ऑल द कस्टमर्स, टू अंडरस्टैंड क्या उनकी इश्यूज है, कहाँ डिमांड बढ़ रही है, क्या प्रोडक्ट फर्दर डिमांड में आने वाले हैं. इट्स अ गुड प्लेटफॉर्म फॉर इंडस्ट्रियलिस्ट, एंटरप्रेन्योर्स and user industry to come and meet. देश के विकास में स्टेनलेस स्टील ऑफ कोर्स आपको पता है इसमें कोरोजन नहीं होता है. सो कोस्टल एरिया में जो भी हमारे ब्रिजेस और बिल्डिंग्स बनती है, कोरोजन बहुत फास्ट लगता है. तो स्टेनलेस स्टील बहुत फास्ट ग्रो कर रही है. एलिवेटर्स, एस्केलेटर्स, ऑल द रेलिंग्स आर नाउ स्टेनलेस स्टील, बिकॉज स्टेनलेस स्टील होने से पेंट की जरूरत नहीं है. एंड दिस इज एवर लास्टिंग. 50, 60, 70 years लाइफ है अगर आप मेंटेन करें. तो इसलिए स्टेनलेस स्टील यूसेजेस आर ग्रोइंग वेरी फास्ट. इट शुड कंटिन्यू टू ग्रो 8-10% बिकॉज इंडिया इज स्टिल अ वेरी स्मॉल बेस. अभी भी हमारी कंजम्पशन बहुत कम है. पर कैपिटा 2.53 kgs है, जो कि डेवलप्ड कंट्रीज में 8 to 9, 10 kgs है. तो इंडिया हैज़ टू ग्रो टू दोज लेवल्स और डिमांड धीरे धीरे कंट्री में बढ़नी चाहिए. ज्यादातर मोबिलिटी में जो है स्टील का इस्तेमाल ज्यादा होने लगा है. स्टेनलेस स्टील का, आप स्टेनलेस स्टील बोलिए. यस, सो मोबिलिटी में भी बहुत ज़्यादा ऑल मेट्रोज, रेलवे, ऑल वैगन्स आर नाउ मेड इन स्टेनलेस स्टील.
एंड तो धीरे धीरे, क्योंकि जहाँ भी कोरोजन का इम्पैक्ट है, हमारा एनवायरनमेंट भी इंडिया में इतना क्लीन नहीं है, तो वो कोरोजन ज़्यादा आता है उससे, तो इसलिए स्टेनलेस स्टील बहुत धीरे धीरे स्टील को रिप्लेस कर रहा है, ऑर्डिनरी स्टील को स्टेनलेस स्टील रिप्लेस कर रहा है। इस तरह का एग्जीबिशन के पीछे का क्या मोटो होता है, क्या रीजन होता है? वो मैंने अभी आपको बताया पहले भी कि इसी प्लेटफॉर्म पे सब लोग आके मिलते हैं, यूसेजेस देखते हैं और सब देखते हैं। थैंक यू। मुंबईतील दहिसर पूर्वेकडील चुडासमा कंपाऊंड प्रगती हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या झेप्टोच्या गोदामात भीषण आग लागली असून आगीमुळे झेप्टोच्या गोदामात ठेवलेला लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला। तर आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। तर दुपारी 2:30च्या सुमारास आग लागल्याची घटना मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि दहिसर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले। अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले, तर आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। यासंबंधी दहिसर पोलीस पुढील तपास करत आहेत। आज मला एक 1:15 सुमारे फोन आला की झेप्टोचा जो गोडाऊन आहे तिकडे आग लागलेली आहे। मी लवकरच आमचे आमदार मनीषाताई चौधरी यांना फोन केला आणि फायर ब्रिगेडलाही फोन केला आणि आमदार मॅडमनी फायर ब्रिगेडला फोन केला आणि लवकरच फायर ब्रिगेडचे अधिकारी आले आणि त्यांनी तत्परताने आग एकदम काबूमध्ये घेतली आणि आता इथे कुठली जाणहानी झालेली नाही आणि आम्ही फायर ब्रिगेडची संपूर्ण टीमचे दहिसरचे त्यांचे आभार मानतो। दहिसर पोलिसांचे सर्व अधिकारी त्यांचाही आभार मानतो। त्वरित आले आणि आगला काबूमध्ये घेतली आणि कुठली कॅज्युअलिटी झालेली नाही। बाकी जे काही कार्यवाही ते फायर ब्रिगेडचे लोक करतात। जपानचे महावाणिज्य दूत यागी कोजी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली। यावेळी राज्यात जपानी गुंतवणूक वाढवण्यासह उद्योग क्षेत्रासमोरील अडचणी दूर करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली। उद्योग आर्थिक क्षेत्राबरोबरच दोन्ही सामाजिक सांस्कृतिक सहकार्य वाढवण्यावरही या चर्चेत भर देण्यात आलाय। बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सासरा या गावात असलेल्या एकनाथ महाराज या मठातून आर्थिक व्यवहार झाल्याचे तक्रारी देऊनही प्रशासन दखल घेत नसल्याचं आता जिल्हा अधिकाऱ्याच्या दारातच या मठ आणि परिसरातील भाविकांना भजन म्हणत आंदोलन उभारले आहेत। बीडमध्ये एका संस्थांच्या मठामध्ये काही प्रकार घडलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्या सासुरा गावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले आहेत। काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत, काही महाराज मंडळी आहेत, वारकरी आहेत। आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहोत तिकडे काय प्रतिक्रिया आहे, काय कशासाठी बसले आपण त्यांना। श्री संत एकनाथ महाराज मठ संस्थान सासुरा आळंदी पंढरपूर या ठिकाणी झालेला जो सचिव आणि अध्यक्ष यांच्या संगनमताने झालेला जो भ्रष्टाचार आहे त्याची सखोल चौकशी व्हावी आणि जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत सचिव आणि अध्यक्ष यांचे पूर्ण अधिकार गोठवण्यात यावे। त्यानंतर याच्यापूर्वी कुठे तक्रारी केलेल्या अनेक ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत। धर्मादाय आयुक्ताला तक्रार केलेली आहे, पोलीस स्टेशनला केलेली आहे, SP ऑफिसला केलेले आहे। परत याच ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा ती तक्रार आता काय मागणी आहे तुमची? परंतु कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली नाही। म्हणून आता जोपर्यंत हा भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत आम्ही हे आमचं उपोषण तोडणार नाही। तरी संस्थानामधला पूर्णपणे भ्रष्टाचार थांबला पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे। याची प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी ही प्रशासनाला नम्रतेची विनंती। काय कोणी प्रशासनाचं आलं होतं आतापर्यंत? नाही, कोणीच प्रशासनाचं आतापर्यंत या ठिकाणी आलेलं नाही। उपोषणाची दिशा कशी असेल? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि हा भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत या ठिकाणी हे उपोषण चालत राहील। काय मागणी तुमची आणखी?
कशावर थांबायचं आषाढी वारी कशी असते आणि या वर्षीचं काय ठरवलं? एकनाथ महाराज मठ संस्थान श्री क्षेत्र सासुरा या पंचक्रोशीतील सगळं इथं मंडळी आलेले आहे. आमची मागणी एकच आहे प्रशासनाला की जे आमचे मठाचे उत्तराधिकारी आहेत केशव महाराज गीतेशास्त्री यांचे हे 4थे उत्तराधिकारी आहेत मठाचे. आमच्या मठाचे सचिव आणि अध्यक्ष यांनीचे उत्तराधिकारी आणलेले आहेत आणि वारंवार त्रास देऊन आता हे पंढरपूरची आखाडी वारी जवळ आलेली आहे. आमचा मेन मुद्दा आहे की बाबा आम्हाला वारी करण्यासाठी जायचं आहे, पण त्यांनी हे मठाचे गैरव्यवहार उघड आणल्यामुळे सचिव आणि अध्यक्ष आम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करीत आहेत, गावकऱ्यांना सुद्धा करीत आहेत आणि उत्तराधिकाऱ्याला सुद्धा करीत आहेत. त्याच्यामुळे हे उपोषणाला बसण्याची आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे ही आमची प्रशासनाला मागणी आहे. भ्रष्टाचार झाला काय आवडतं? आमच्या मठाला असा भरपूर भ्रष्टाचार झाला. आळंदीचा मठ पण यांनी परस्पर नावावर करून दिला. तो का दिला ते आम्हाला विचारायचं. तो कोणता अधिकार आहे? सचिवनं परस्पर ह्यो कारभार करणं 6 कोटीचा पै रुपया साशिलेला 1 रुपया दान पेटी टाकलेला. आमच्या आज गोरगरिबाचं रक्त ज्यांनी वसलंय आमचं त्या कुणी सचिवनं आणि त्यानं जेवढा भ्रष्टाचार केला त्याला आम्हाला जाब विचारिस तर आम्ही इथं उठत नाही. काय आणखी त्याच्या व्यतिरिक्त काय? त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त भरपूर भ्रष्टाचार केला. गावात आमच्या त्यांनी येऊन असं भांडणं लावले. त्याच्यामुळे आमच्या भांडणं लावून आणि भ्रष्टाचार याच्यामध्ये फरक आहे. तुमच्या संस्थांना आलेला पैशाचा काही गैरवापर झाला ते सांगाल? गैरवापर झालाय ना. गाड्या घेतल्या त्यांच्याच नावावर केल्या. जे मठाचं दान आलं ते त्याला पावत्या बुक केले नाही, त्याचा हिशेब ठेवला नाही. जे काय असं त्यांनी थैलीत भरून पैसे नेले, त्याचा कुठं हिशेब नाही काय नाही. आमचा आरोप सचिव मेनमध्ये आता अध्यक्ष आणि सचिव ही 2 माणसांनी मठाचा खूपच भ्रष्टाचार केला. कारण आमच्या गोरगरिबाचा पैशाची तळतळीचा पैसा त्यांनी तेवढा आमचा त्यांनी हिशेब दिल्याशिवाय आणि आम्हाला त्यांनी शासनानं पण आमची दखल घेतली नाही. आमची खूप आधी तर आम्ही शासनावरच नाराज होतो. कशामुळे नाराज होतो? आम्ही 6 महिने झाला 1 वर्ष झाला आम्ही शासनाकडे सारख्या वारंवार तक्रारी करतो. पोलीस स्टेशनला जातो. केजच्या पोलीस स्टेशनला गेलो सारखं आम्ही तिथं आमची तक्रार केली नाही. आम्ही बीडच्या SP साहेबाकडे पण तक्रार केल्या 2-3 वेळेस. त्या महाराजांनी केल्या, मी केल्या आणि वारंवार आम्ही असं रडत गेलो तिथं, पण आमची ती तक्रार घेत नाही. मग आता आमचे जीव बेतलंय. गावात आमच्या खूपच वातावरण असं गंभीर झालंय. व्यवस्थित वाटाणं आम्हाला. जोपर्यंत आम्हाला इथे न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठतो. ओके. बीडचे जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे उपोषण एकाही दिवशी होत नाही अशातला भागच नाही. काल सोमवार झाला, आज मंगळवार. या दिवशी देखील आज एका गावचे ग्रामस्थ उपोषणाला बसले. त्यांची मागणी आहे गावामध्ये असलेला जो धार्मिक मठ आहे त्या मठामध्ये काही प्रकारे भ्रष्टाचार झाला आणि या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होईल. हा प्रश्न मार्गी लावा यासाठी आम्ही वारंवार कलेक्टर असतील, पोलीस प्रशासन असेल यांच्याकडे मागण्या करून देखील आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. याकरिता आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपोषणाला बसलो आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असंच येथील गावकरी आणि ग्रामस्थ सांगत होते. मग झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी कधी होते हे पाहणं मात्र औचित्याचं ठरणार आहे. आज आपण बोलतोय मुंबईच्या दादर परिसराबद्दल, जेथे फेरीवाल्यांवर सुरू असलेल्या मनमानी कार्यवाहीमुळे शेकडो कुटुंबाचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. महापालिकेच्या कार्यवाहीवर संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी आपली व्यथा मांडली. कोणतीही पूर्वसूचना न देता आणि कोणताही पर्याय न देता थेट ठेले हटवले गेले, असे मत फेरीवाल्यांनी मांडले. त्यांच्या मते आम्ही गुन्हेगार नाही, रोज मेहनत करून पोट भरतो. या कार्यवाहीमुळे त्यांची केवळ रोजीरोटी नाही तर स्वाभिमानही हिरवल्या गेलाय. फेरीवाल्यांची मागणी आहे की शासनाने एक शाश्वत धोरण आणावे, जेणेकरून त्यांना कायदेशीर संरक्षण मिळू शकेल. काही विक्रेत्यांनी आरोप केला की नोटीस न देता त्यांच्या वस्तू जप्त केल्या गेल्या. आता फेरीवाले प्रशासनाकडे संवाद व पुनर्विचाराची विनंती करत आहेत. माझं असं म्हणणं आहे, मी गेल्या 4-5 महिन्यापासून बघतोय फेरीवाल्यांचे धंदे बंद आहे.
आणि त्यांचे घरचे लोक म्हणजे बाहेरगावावरून पण बरेच आलेले, परप्रांतीय म्हणणार नाही, सगळे आपले भावंडच आहे. भगवान ने दोनों को 2 हात दिए, 2 पैर दिए, 2 आंखें दिए, हर इंसान एक बराबर आहे. तर माझं असं म्हणणं आहे की त्यांना धंदा करू द्या ना. तुम्हाला जर धंदाच बंद करायचा होता तर 200 वर्षापूर्वी बंद करायचा होता, 50 वर्षापूर्वी बंद करायचा होता. आज त्यांच्या घरचे लहान मुलं ते आजारी आहे, काही लोक आजारी आहे, काही घरामध्ये जेवणाला अन्न नाही आहे आणि हे शांततेमध्ये बसलेले असतात बिचारे. तर कीव येते. मी म्हटलं की एक पोलीस अधिकारी किंवा एखादा कर्मचारी जो प्रशासकीय सेवेमध्ये आहे तो त्याच्या घरामध्ये 2 वेळेचं जेवण जेवतो आणि हे पोरं नाही का बिचारे आपले गावाकडली लहान मुलं जेवली नाही आहे, आपल्या आईची तब्येत खराब आहे म्हणून जेवत नाही बिचारे. मग तुम्ही जेवता, मग समोरच्यांना पण जेवू द्या ना. त्यांचा हक्क का हिसकावून घेत आहे? तुम्हाला कारवाई करायची होती तर ह्यापूर्वीच करायला पाहिजे होती. कुठल्या हद्दीमध्ये धंदा करायचा, त्यांच्यासाठी नवीन बाजार किंवा असं बाजार ठिकाण त्यांनी शोधायला पाहिजे होतं आणि त्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं. संविधानाने रोजगार करण्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. हो, उदरनिर्वाह करण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु तो हक्क हिरावून घेतला जातो, हिसकावून घेतला. माझं असं म्हणणं नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांना पण दोष नाही आहे माझा, पण त्यांनी नेहमी पाहणी करावी. एवढ्या अंतरावरती तुम्ही धंदा लावू शकता, तेवढ्या अंतरावरती तुम्ही धंदा लावू शकता आणि करा, तुम्ही तुमचा रोजगार तुम्ही मिळवा. असं काहीतरी नियमावली बनवली पाहिजे. हे गब्बर सिंगच्या शोले पिक्चरसारखं झालं आहे. गब्बर सिंग येतो आणि पळापळ सुरू होते. हे योग्य आहे का? आपण प्रशासनानं एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही नियमावलीमध्ये बसून फेरीवाल्यांना धंदा करू द्या, त्यांना पण पोट आहे. नाहीतर तुम्ही सकाळी सकाळी बघा जैन मंदिरच्या समोर रांग लागलेली असते, ती अतिक्रमणाच्या क्षेत्रामध्येच लागलेली असते. मग असं भीक मागून जगायचं की हक्काची कमाई कमवायची? मग ते अतिक्रमणच असतं ना. फुटपाथवरतीच ते रांगा लागतात. जैन मंदिरमध्ये अनेक ठिकाणी ते भोजन देतात सकाळी सकाळी देवाधर्माच्या नावावरती. हे तर मेहनत करून कमवत आहेत ना, कमवू द्या ना यांना. यांना मुलं बाळं नाही आहे, जसे तुम्हाला आहे तसे यांना मुलं बाळं नाही आहे का? कमवू द्या. आणि मी अजय गटलर फिल्म ॲक्टर बोलतोय, 3 नॅशनल अवॉर्ड सिनेमातला ॲक्टर बोलतोय, 24 तास इथेच राहतो मी. अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार मी जर काही बोललो असेल चुकीचं तर मला अटक करावी प्रशासनाने. मी अंदर जायला तयार आहे. थँक्यू व्हेरी मच. आमचे दादर फेरीवाला संघटनेचे कार्यकर्ते संजय खाडे हे आपल्याशी वार्तालाप करतील. या ठिकाणी आज दादर परिसरामध्ये जे स्थानिक आहेत आणि जे पूर्वीपासून जे जुने फेरीवाले आहेत अशा लोकांवर नाहक अन्याय होत आहे. आम्ही तर म्हणतो पहिले स्थानिक आणि जे जुने आहेत ज्यांच्याकडे काही रेकॉर्ड असेल नसेल, प्रत्यक्ष तुम्ही दुकानवाल्यांना पण विचारू शकता की हा इथे बसतो की नाही बसतो. जवळ 80% नक्कीच. कारण इथे स्थानिक आणि मराठी लोकांना चान्सच नाही मिळत आहे, बोलायला चान्स नाही, बसायलाही चान्स. फेरीवाल्यांची उपासमारीची वेळ आलेली आहे. काहीकांच्या घरात अन्न शिजत नाही आहे, 2-2 तास बसायचं आम्ही अपेक्षा करतो तीही मिळत नाही आहे. थोडंसं तर राजकारणावरती येणार, कारण ते काय हेच करत नाही, ते त्यांचं प्रेशर दाखवून हकलवून देत आहेत. काही लोक मुस्लिम आहेत, काही हे आहेत, असे ते वादविवाद निर्माण करून फेरीवाल्यांमध्ये आपण दोष निर्माण करतात. दादर हा मूळ सगळ्या मराठी लोकांचं राहण्याचंच निवासस्थान पण आहे आणि ते सगळे लोक रहिवाशी, इथले जे रहिवाशी आहेत तेच इथे धंदे करतात. काही कामं करणारे त्यांच्याकडे भैये वगैरे असू शकतात, पण मूळ प्रश्न असा आहे दादरमध्ये 90% फेरीवाला मराठी माणूस आहे. दुसरी गोष्ट, सुशिक्षित लोक पण, मुलं पण आज रोडवर येऊन धंदे करतात, कारण का सरकार नोकऱ्या देत नाही आहे एवढं. त्यामुळे आणि सरकार आज 2 तारखेपासून कारवाई करते, त्यामुळे सगळ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. सरकारने
हां, आता काही लोक मिसगाईड करतात की दादरमध्ये रोहिंगे मुस्लिम वाढलेत, कोणी मुस्लिम वाढलेत. तर माझं एकच सरकारला निवेदन आहे, हा जो प्रश्न आहे सरकारने आपल्या पातळीवर सोडवावा, की जे आहे तुम्ही येऊन चेक करा. जो मराठी लावतो त्याच्यावर कारवाई करू नका. त्यांना जो एखादा रोहिंगा सापडला त्याला घेऊन जाऊन तुम्ही कारवाई करा ना. त्या रोहिंग्याच्या नावाने आमच्यावर कारवाई करता सगळे धंदेवाल्यांना बेरोजगार करून बसलेत. उद्या व लोक वाममार्गाला गेल्यावरती सरकार त्याला जबाबदार राहणार आहे. ह्याला सरकार जबाबदार आहे. सरकारने बंद केलेत आमचे धंदे. आम्ही जर वाममार्गाने जाणारी माणसं असतो तर रोडवरती छोट्या मोठ्या गोष्टी विकत बसलो नसतो. आम्हाला धंदे करून आमचं घर चालवायचं आहे. केंद्र सरकारने फेरीवाले धोरण आखलं होतं, त्याचे सर्वेक्षण झाले, टाटा इन्स्टिट्यूट किंवा अन्य संस्थांद्वारे सर्वेक्षण झालं, त्याच्यानंतर काय झालं? 2014 सुप्रीम कोर्टाने सरळ गाईडलाईन्स दिले, यांना हॉकर्स लोकांनाच तुम्ही लायसन्स द्या. पण अजूनही सरकारने आम्हाला लायसन्स दिले नाही आहेत. बोर्डावर नावं लिहिली आहेत तशी लायसन्सदारी, पण लायसन्स दिले नाही. आणि ज्यांना लायसन्स नाही दिलेत किंवा जे अपात्र आहेत त्यांना पण तुम्ही लायसन्स द्या ना. एकदाच विषय संपून टाका. तुम्ही सगळ्यांना लायसन्स द्या, व्यवस्थित आमचं नियोजन करा. ज्या पद्धतीने सरकार सांगणार आहे तसं धंदे करायला आम्ही बसलो आहे. जसं सरकार गाईडलाईन देणार त्याप्रमाणे आम्ही बसणार आहेत. मागील त्याला व्यवसाय अशी सुद्धा एक संकल्पना काही वर्षांपूर्वी अंमलात आणली होती, त्याचं काय झालं? कोणती नॉर्मल जे सुशिक्षित बेरोजगार असतात त्यांच्यासाठी ती सुशिक्षित लोकांसाठी कोणतीही संकल्पना दिलेली नाही आहे. इथे मी स्वतः आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे. इथे हा 10वी झालेला मुलगा आहे, हा 12वी झालेला मुलगा आहे. सगळे एकत्र धंदे करतो आहे. आता सुशिक्षित आणि बेरोजगार आता कसं आहे, सगळी लोक आता रोजीरोटी नसल्यामुळे धंदे करतातच आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, जसे लोक धंदे करतात तसं त्यांना परमिशन द्या. आता तुम्हाला महिन्यावरती 1-1.5 महिन्यावर गणपती सण येणार, सगळे सणसूद चालू होणार. आज 1.5 महिना झाला कारवाई चालू आहे. आम्ही लोकांनी करायचं काय? घर कसं चालवायचं? घरचे शाळेच्या फी कशा भरायच्या? आम्ही लोकांनी जगायचं नाही का? सरकारला एकच म्हणणं आहे, गरीब लोकांना जगायचा अधिकार आहे की नाही, का फक्त श्रीमंताचं सरकार आहे? याचं उत्तर द्यावं सरकारने आम्हाला. बोला बोला. सरकारवर जबाबदार आहे. सरकारमुळे प्रॉब्लेम होतात आहे. सरकारने व्यवस्थित नियोजन केलं असतं, जर लायसन्स दिले असते लोकांना तर आज ही वेळ आली नसती. बाहेरून आपल्या पहिले स्थानिक लोक जे आहेत इथले मराठी, त्यांना पहिले रोजगार द्यावे. त्याच्यामुळे खूप त्रास होतो इथे. ज्यांचं पोट आहे याच्यावर शासन जबाबदारच आहे ना, त्याच्यामुळेच तर असं होत आहे ना. सांगायची गोष्ट काय आहे की फेरीवाल्यांना म्हणजे त्यांच्यात बळ येण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रत्येक फेरीवाल्यांना लोन दिलं गेलं होतं. ते काही लोकांचे लोन अजून फिटले पण नाही आहेत. मग ते फेडायचे कसे? जर तुम्ही फेरीवाल्यांना लोन देताय, अप्रूव्हल करताय की बाबा तू फेरीवाला जग, जेवणासाठी तुला कधी आम्ही मदत करतो, सहाय्य करतो, मग आता ही वेळ आमच्यावर का आली? या कारवाई का करता तुम्ही? जर तुम्ही स्वतः आम्हाला म्हणता हे जेवण जेवरे आणि तुम्ही पाठी वार करता, मारताय, कसं? केंद्र सरकार आम्हाला वार हे अयोग्य आहे. म्हणून आम्ही शासनाला सर्व निवेदन करतोय, पहिले तुम्ही सर्व अख्ख्या वॉर्डात ना जे जिथे स्थानिक आहेत, वॉटर बॉटलचा माणूस सांग, जिथे स्थानिक लोक आहेत त्या सर्वांना पहिले प्राधान्य द्या. परत तिकडे हो पोलीस प्रशासन बघा.